ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। 16 कोटींची भाजी मंडई रखडली, मुदत संपली, काम 10% नाही। उरण ईश्वरपूर इस्लामपूर नगरपालिकेमार्फत मंजूर 16 कोटींची भाजी मंडई व साप्ताहिक बाजार शेड प्रकल्पाची मुदत 18 सप्टेंबर 2025 रोजी संपली असतानाही काम 10% हे पूर्ण झालेले नाही। 2 वर्षाच्या कालावधीतील हा प्रकल्प अक्षरशः रखडलेला असून दंडात्मक कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। विलंबामुळे शहरात रस्त्यावर बाजार भरत असून वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। यापूर्वी उभारलेली भाजी मंडई अपयशी ठरल्याची कारण मीमांसा न करता नव्या प्रकल्पाला सुरुवात केल्याने हा प्रकल्पही बंद पडलेल्या स्विमिंग टँक, निष्क्रिय बोटिंग क्लब व अडखळीत गेलेल्या नाट्यगृहाच्या यादीत जाण्याची भीती व्यक्त होत आहे। महाराष्ट्र संघर्ष समितीने नगराध्यक्ष व प्रशासनाकडे प्रकल्पाचा प्रगती अहवाल, खर्च तपशील जाहीर करणे, ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। यावेळी नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित शाकीर तांबोळी, अध्यक्ष महाराष्ट्र संघर्ष समिती, मकरंद करळे, मोहन पाटील, नाना, जाकीर मुजावर व दिलावर शेख यांचा समावेश होता। आज महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे उरण ईश्वरपूर इस्लामपूर नगरपालिकेच्या माननीय नगराध्यक्षांना एक निवेदन देण्यात आलं, ज्यामध्ये ईश्वरपूर नगर परिषद हद्दीमधील जे बाजार, भाजी मंडई, वाहनतळ व शॉपिंग सेंटरचं जे काम सुरू आहे ते काम वास्तविक पाहता 2022-23 ला महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेलं आहे। जवळपास 16 कोटीच्या वरचा हा योजना आहे आणि या योजनेची मुदत, कामाची मुदत ॲक्च्युली 18 तारखेला 18/9/2025 लाच या कामाची मुदत संपलेली आहे आणि मुदत संपून देखील 10% काम सुद्धा या योजनेचं पूर्ण झालेलं नाहीये। आणि यातूनच ह्या नगरपालिका प्रशासनाचा किंवा आता नवनियुक्त जे काही पदाधिकारी आहेत यांच्या कामाची आता हे परीक्षा होणार आहे। आतापर्यंत यांनी गटारी आणि मुतारी साफ करण्याचं हे काही विकास काम नाही। गटारी आणि मुतारी साफ करणं म्हणजे विकास काम नाही। शहराच्या ज्या मूलभूत अडचणी आहेत, पार्किंगची व्यवस्था असेल, वाहतुकीची व्यवस्था असेल, व्यापाऱ्यांचा जो प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवणे ह्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं प्रथम कर्तव्य आहे। आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे या माननीय नगराध्यक्षांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात असं म्हणलेलं आहे की ह्या योजनेची मुदत संपलेली आहे, ती परत फेरमुदत त्यांना दिलेली आहे का, किंवा ह्याबद्दल जो बाजार बाहेर भरतो याबद्दल तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत। तर अजून त्यांच्याकडे कुठलंही प्लॅन नाहीये, कुठलीही योजना नाहीये आणि अजून त्यांचं काम नाले आणि गटारी सफाई करण्यापलीकडचं कुठलं काही दिसून आलेलं नाहीये। तर आम्ही यांना एक 8 दिवसाची मुदत दिलेली आहे की आपण हे जे चाललेली योजना आहे हे पारदर्शकपणे सर्व व्यवहार जनतेसमोर यावेत। तिथली जी काही अडचण आहे, व्यापाऱ्यांची जी काही अडचण आहे, बाजारकऱ्यांची जी अडचण आहे, ते लवकरात लवकर तात्काळपणे त्याची सोडवणूक झाली पाहिजे। अन्यथा महाराष्ट्र संघर्ष समिती